पुण्याच्या रस्त्यांवर वाढलेली गुंडगिरी, शहरात ढासळत चाललेली कायदा सुव्यवस्था हा आता मोठा चिंतेचा विषय आहे। मागील काही महिन्यातील अनेक घटनांनी पुण्यातील सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। त्यामुळे पुणे हे खरंच शिक्षणाचं माहेरघर आहे की गुन्हेगारांचं आश्रयस्थान? पुणे जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी हे राज्याच्या आणि केंद्राच्या मंत्रिमंडळात आहेत, तरी पुणे शहराची सकारात्मक ओळख गुंडांकरवी पुसली जात असताना, गुंडांच्या टोळ्यांचा उच्छाद सुरू असताना पुण्याचे हेच राजकारणी लोकप्रतिनिधी मात्र गप्प कायत? हा सवाल आता पुणेकर विचारतायत आणि त्यावरच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। खरं तर फेब्रुवारी 2024 मध्ये पुण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारला आणि अवघ्या काही दिवसात त्यांनी शहरातल्या कुख्यात गुंडांना एका रांगेत उभं करून त्यांची झाडाझडती घेतली, त्यांना तंबीही दिली। गजा मारणे, निलेश घायवळ, बाबा बोडके, टिपू पठाण यासारख्या गुंडांना पोलिसांनी दम भरला। या कारवाईचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले। पुणे पोलिसांचं कौतुकही झालं आणि पुणेकरांनाही वाटलं आता कायदा सुव्यवस्था पुन्हा रुळावर येईल। पण हे चित्र फार काळ काही टिकलं नाही। काही दिवसातच या गुंडांनी पुन्हा डोकं वर काढलं आणि पोलिसांची कारवाई अपुरी पडू लागली। याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात गजा मारणेच्या टोळीनं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला देवेंद्र जोग याला किरकोळ कारणातून बेदम मारहाण केली। पण आता फार गवगवा झाला, कारण खासदाराचं त्यात नाव आलं होतं। या प्रकरणानंतर पोलिसांनी कारवाई केली, गुन्हे दाखल झाले, काही आरोपींना अटकही झाली। पण यातील मुख्य आरोपींपैकी एक रुपेश मारणे हा अजूनही फरार आहे। पोलिसांना त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही आणि यामुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। अनंत चतुर्दशीच्या आदल्याच दिवशी गोळ्या झाडून आयुष कोमकर या निष्पाप तरुणाचा खून करण्यात आला। पोलिसांना या हत्येची पूर्वकल्पना असूनही हा गुन्हा रोखण्यात ते अपयश ठरले आणि 18 वर्षीय आयुष कोमकरचा खून हे गेल्या वर्षी 1 सप्टेंबरला झालेल्या वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला होता असं बोललं गेलं। खरं तर याविषयी आधी म्हटल्याप्रमाणे पुणे पोलिसांना याची कुणकुण लागली होती, पण आंदेकर विरुद्ध गायकवाड यांच्यातलं टोळी युद्ध रोखण्यात पोलीस कमी पडले। त्यामुळे पुणेकरांमध्ये आता संताप आणि भीतीचं वातावरण आहे। तिसरा मुद्दा म्हणजे टिपू पठाणसारख्या गुंडावर खुनाचा प्रयत्न, खंडणी, जमीन बळकावणं यासारखे तब्बल 28 गंभीर गुन्हे दाखल आहेत। तरी सुद्धा तो उजळ माथ्यानं शहरात वावरत होता। हडपसर, कोंढवा, फुरसुंगी परिसरात त्याची दहशत कायम होती। त्याचा नोटा उधळतानाचा व्हिडिओ मधल्या काळात व्हायरल झाला आणि त्यानंतर पोलिसांना जाग आली आणि त्याला बेड्या ठोकल्या। पण तोपर्यंत यानं सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणं सुरूच ठेवलं होतं। पुढे निलेश घायवळ टोळीचा कहर। 2 दिवसांपूर्वी निलेश घायवळच्या टोळीनं कोथरूडमध्ये पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर, म्हणजे हाकेच्या अंतरावर अगदी, किरकोळ वादातून एका तरुणावर गोळ्या झाडल्या आणि त्याच्या पुढे जाऊन दुसऱ्यावर कोयत्यानं हल्ला केला। या घटनेनंतर पोलिसांना घटनास्थळी पोहोचायला अर्धा तास लागला। काही आरोपींना अटक झाली असली तरी या प्रकरणामागे मोठा कट आहे का याचा तपास सुरू आहे। पण या सर्व घटनांमध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे की गुंडांना पोलिसांचा धाक उरलेला नाहीये। पूर्वी पुण्यातील गुन्हेगारी ही टोळ्यांपुरती मर्यादित होती, पण आता सर्वसामान्य नागरिकही या गुंडगिरीच्या जाळ्यात अडकतायत। कोयता गँग, वाहनांची तोडफोड, खंडणी आणि आता थेट गोळीबार आणि हल्ले यामुळे पुणेकर हैराण झालेत। विशेष म्हणजे ज्या राजकारण्यांना नागरिक निवडून देतात त्यांच्याकडूनही या गुन्हेगारीकडे दुर्लक्ष होताना दिसतंय। काही राजकारणी तर या गुंडांच्या व्यासपीठावर दिसतात, ज्यामुळे गुंडांना राजकीय पाठबळ मिळत असल्याची शंका पुणेकरांमध्ये व्यक्त होते। पुणे हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जात होतं, पण आता गुन्हेगारीचं आश्रयस्थान बनतंय का? पोलिसांची कारवाई अपुरी पडते, राजकारणी गप्प आहेत आणि गुंडांचा उन्माद वाढतोय। या परिस्थितीत पुणेकरांना प्रश्न पडलाय की आमच्या शहराचं भविष्य सुरक्षित आहे का? जोपर्यंत राजकारणी आणि पोलीस यांच्यात समन्वय आणि कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत पुण्यातली ही गुन्हेगारी थांबणार नाही हे नक्की। आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर कळवा। तोपर्यंत पाहत रहा सकाळ। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।